शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 11वी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 2 प्रकरणाचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. तर या प्रकरणाबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आणि भूगर्भामध्ये जे काही विविध प्रकारचे खडक आहेत, तर त्या खडकांची व्याख्या काय आहे, खडकांचे प्रकार कोणते आहेत आणि त्या खडकांची जी उत्पत्ती आहे, निर्मिती आहे, ही निर्मिती कोणकोणत्या प्रक्रियेतून झालेली आहे याची माहिती आपल्याला सांगता येईल. कारण या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी कार्य करणारी बहिर्गत कारक आहेत, यामध्ये सूर्यप्रकाशाची उष्णता आहे, पाणी आहे, वारा आहे, त्याचबरोबर वनस्पती आहेत, प्राणी आहेत, अशा विविध प्रकारच्या बहिर्गत कारकांचं कार्य या पृथ्वीच्या कवचावरती होत असतं. तर पृथ्वीच्या पोटामध्ये जे काय असणाऱ्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत, लहरी आहेत, या लहरींचा दाब आणि ताण पडून भूगर्भातील खडकांच्या वरती त्याचा परिणाम होतो आणि त्या ठिकाणी खडकांची झीज किंवा विदारण किंवा अक्षरण किंवा अपक्षरण असं होत असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे विदारण आहे, विदारण पाहण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला जे विविध प्रकारचे खडक आणि खडकांची व्याख्या काय आहे याची थोडीशी आपल्याला सुरुवातीला माहिती घेणं आवश्यक आहे. आता खडक म्हणजे तरी काय, तर या ठिकाणी तुम्हाला व्याख्येच्या आधारे या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिशय टणक अशा दगडापासून ते अतिमृदू किंवा मऊ अशा प्रकारच्या बारीक मातीपर्यंतच्या कणापर्यंत जे काही सर्व पदार्थ आहेत, या पदार्थांचा समावेश खडक या संज्ञेमध्ये केला जातो किंवा त्यालाच खडक असं म्हटलं जातं. कारण माती जी आहे, या मातीची उत्पत्ती किंवा निर्मिती ही सुद्धा या खडकांच्या पासूनच झाली असते. फक्त त्या ठिकाणी होणारी जी विदारणाची क्रिया आहे, ही विदारणाची क्रिया वेगवेगळी किंवा जे विदारणावरती खडकाचे विदारण करण्यासाठी जे कारणीभूत ठरणारे जे काही घटक आहेत, यामध्ये सूर्यप्रकाशाची उष्णता असेल, पाणी असेल, मानव असेल, त्यानंतर सूक्ष्म जीवजंतू असतील, वनस्पती असतील किंवा भूगर्भातल्या शक्ती असतील, तर या कोणत्या शक्तीपासून कोणत्या प्रक्रियेतून त्या खडकाचे विदारण झालेला अनुसरून त्या ठिकाणी हे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होत असतात किंवा मातीची जी निर्मिती आहे ही निर्मिती होत असते. त्या मातीच्या कणांचा आकार असेल, त्या मातीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थ असतील किंवा त्या मातीमध्ये असणारी विविध प्रकारची खनिजे आहेत, ती खनिजे असतील. तर असे जे काही सगळे घटक आहेत, या घटकांचा समावेश विदारणावरती अवलंबून असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला व्याख्या सांगत असताना विद्यार्थी मित्रो, खडकाची व्याख्या काय, खडक कोणाला म्हणतात, तर फक्त जो टणक भाग आहे तोच खडक असतो का, तर नाही. जो मातीचा कण असतो तो सुद्धा एक प्रकारचा खडकाचाच प्रकार गणला जातो. म्हणून या ठिकाणी व्याख्यामध्ये सांगितले की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिशय टणक किंवा कठीण जो काही दगड आहे, खडक आहे, या दगडापासून ते अतिशय मृदू किंवा बारीक अशा मातीच्या कणापर्यंतच्या सर्व पदार्थांचा समावेश या खडक या संज्ञेमध्ये केला जातो. आता या ठिकाणी आपल्याला खडकाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक. आता हे जे अग्निजन्य खडक आहेत याची काय माहिती आपण सांगता येऊ शकेल, तर याच्यामध्ये ज्या वेळेला पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हा पृथ्वी वायुरूपात होती. आता वायुरूपात कशी होती, तर प्राचीन काळामध्ये खूप वर्षापूर्वी या ठिकाणी अवकाशामध्ये सूर्य हा जो तारा आहे तो तारा पूर्वीपासूनच अस्तित्वात होता आणि या सूर्याच्या जवळून एक दुसरा तारा हा काय झाला, भ्रमण करत गेला आणि तो भ्रमण करत जात असताना त्याच्या वेगवान शक्तीमुळं जी काही सूर्याचा जो काही गोळा आहे वायुरूप अवस्थेमध्ये असणारा, तो सूर्याचा वायुरूप अवस्थेमध्ये असणारा जो काही गोळा आहे, या गोळ्यावरती या भ्रमण करत जाणाऱ्या ताऱ्याच्या वेगवान अशा झोतामुळं त्या ठिकाणी काय झालं, त्या वायुरूपाचं या सूर्याच्या पृष्ठभागावरती द्रव्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजेच काय, तर पृथ्वी सूर्याच्या पृष्ठभागावरती विद्यार्थी मित्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी द्रव्यांची वलय आहेत, ही वलय निर्माण झाली, भरती आली. सूर्याच्या पृष्ठभागावरती जो वायुरूपा अवस्थेमध्ये असलेला जो सूर्याचा पृष्ठभाग आहे तो या तारेच्या जवळ भ्रमण करत जाण्यामुळं त्या ठिकाणी त्या वायुरूप अवस्थेचं रूपांतर द्रव अवस्थेमध्ये झालं. या ठिकाणी द्रवाची मोठ्या प्रमाणामध्ये भरती आली, प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी द्रव निर्माण झालं आणि जसजसा तो तारा सूर्याच्या जवळून पुढे पुढे जात जाईल
तसं त्या तारेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं या सूर्याच्या पृष्ठभागावरती जी द्रव्याची वलय होती ती द्रव्याची वलय सुद्धा काय झाली त्या ताऱ्याबरोबर ही पुढं पुढं ओढली गेली आणि ही ओढली जात असताना त्या ठिकाणी त्याचा आकार कमी जास्त अवस्थेमध्ये होता, कमी जास्त स्वरूपामध्ये होता आणि मग ही द्रव्याची वलय काय झाली अवकाशामध्ये ही इतस्तता वेगवेगळ्या अंतरावरती वेगवेगळ्या ठिकाणी काय झाली फेकली गेली. जसं आपण आपल्या हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी जर आपण वातावरणामध्ये फेकलं तर सगळ्या थेंबांचा आकार सारखा नसतो. काही थेंब मोठे असतात, काही बारीक असतात, काही मध्यम स्वरूपाचे असतात, काही अगदीच बारीक असतात. म्हणजे अशा पद्धतीने या सूर्याच्या पृष्ठभागावरून जी द्रव्याची वलय या तारेच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जी ओढली गेली ती काय झाली अवकाशामध्ये फेकली गेली आणि अवकाशामध्ये फेकली गेल्यानंतर तो तारा पुढे भ्रमण करत गेला आणि ही द्रव्यांची वलय या वातावरणामुळं ही द्रव्यांची वलय हळूहळू बाह्य भागापासून अंतर्गत भागापर्यंत हळूहळू काय होत झाली थंड होत गेली, घन अवस्थेमध्ये येत गेली आणि अशा पद्धतीनं घन अवस्थेमध्ये येत असताना त्याचं खडकांच्या मध्ये रूपांतर झालं. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो तप्त अशा प्रकारचा पृथ्वीच्या सूर्याच्या वरती पृष्ठभागावर जो असणारा लावारस आहे, शिलारस आहे किंवा जी द्रव्याची वलय आहे ही द्रव्याची वलय म्हणजेच लावारस आणि हा जो लावारस आहे तप्त अशा स्वरूपाचा जो लावारस आहे हा लावारस द्रव रूपामध्ये येऊन तो वातावरणामध्ये फेकला गेला आणि तो घन अवस्थेमध्ये येऊन त्या ठिकाणी ही कमेधिक अशा प्रकारची जी द्रव्याची वलय आहेत ही द्रव्याची वलय घन अवस्थेमध्ये आली आणि या घन अवस्थेमध्ये येऊन त्या ठिकाणी वातावरणामध्ये काय झाली ती स्थिरावली गेली आणि मग सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ती सूर्याभोवती भ्रमण करू लागली. आजही आपल्याला हे सगळे जे काही असते वलय आहेत घन अवस्थेमध्ये आलेली ही काय होतात सूर्याभोवती भ्रमण करत असताना आढळतात. याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की पृथ्वी, त्यानंतर मंगळ, शनी, गुरु, शुक्र, युरेनस, नेपच्यून, प्लेटो यासारखे जे काही विविध प्रकारचे ग्रह आहेत हे ग्रह या पद्धतीने निर्माण झाले आढळतात आणि या सर्वांच्या पैकीच एक म्हणजे पृथ्वी आहे. लक्षात घ्या. आलं लक्षात. ही जी द्रव्याची वलय अवकाशामध्ये फेकली गेली होती, जी घन अवस्थेमध्ये आलेली होती ती आज रोजी या सूर्याभोवती भ्रमण करते असलेले आढळतात आणि याच्यापैकीच एक जो काही वलय होतं घन अवस्थेमध्ये आलेलं ते म्हणजेच पृथ्वी आहे. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने या पृथ्वीची जी उत्पत्ती आहे ही उत्पत्ती झाली आढळते आणि त्याच्यामुळं या पृथ्वीवरती सगळ्यात प्रथम या द्रवरूप अशा प्रकारच्या लावारसाचं घनावस्थेमध्ये रूपांतर होऊन त्या ठिकाणी जे काही खडक निर्माण झालेले आहेत त्या अशा खडकांना या ठिकाणी काय म्हटलं तर अग्निजन्य खडक. म्हणजेच काय सांगितलं आपल्याला की या पृथ्वीवरती सगळ्यात प्रथम कोणता खडक निर्माण झाला असेल तर तो अग्निजन्य खडक. कशापासून तर जो लावारस आहे, शिलारस आहे, हा शिलारस थंड होऊन या ठिकाणी या अग्निजन्य स्वरूपाच्या खडकाची निर्मिती झाली आणि नंतरच्या काळामध्ये मग जे काही बहिर्गत कारक आहेत, अंतर्गत काही शक्ती ज्या आहेत तर यांच्यामुळं याच्यावरती विधानाची जी प्रक्रिया आहे मग यामध्ये कायिक विधान असेल, रासायनिक विधान असेल, जैविक विधान असेल, अशा या अग्निजन्य खडकावरती विधानाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन या ठिकाणी बाकीचे जे काही इतर खडकाचे प्रकार आहेत मग त्यामध्ये स्तरित खडक असतील, रूपांतरित खडक असतील, असे जे अनेक प्रकारचे खडक आहेत रंगबेरंगी प्रकारचे, वेगवेगळ्या गुणधर्माचे, वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे, वेगवेगळ्या रंगाचे जे काही खडक आहेत हे खडक नंतरच्या काळामध्ये निर्माण झाले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रो सगळ्यात प्रथम या अग्निजन्य खडकाची निर्मिती झाली आढळते आणि कशापासून झालेली आहे तर द्रवरूप अशा प्रकारच्या लावारसाचं काळाचोगामध्ये तो घनावस्थेमध्ये येऊन थंड होऊन त्या ठिकाणी हे खडक तयार झालेले आपल्याला आढळतात आणि म्हणून यांना जनक खडक का म्हणतात तर तो सगळ्यांच्या अगोदर निर्माण झालाय किंवा या अग्निजन्य खडकापासून बाकीच्या सगळ्या खडकांची निर्मिती झालेली आहे म्हणून याला जनक खडक असं संबोधलं जातं. लक्षात आलं विद्यार्थी मित्र. आहे अग्निजन्य खडकाची उत्पत्ती कशी होती लक्षात आलं का. यानंतर दुसरा खडकाचा प्रकार आहे. आता हे जे अग्निजन्य खडक आहेत याच्यामध्ये बेसॉल्ट खडक, त्यानंतर ग्रानाइट खडक याचे काय आहेत तर हे काय आहेत या बेसॉल्ट अग्निजन्य खडकाची उदाहरण आहे. लक्षात घ्या. बेसॉल्ट म्हणजे काळा खडक अतिशय टणक असतो. बेसॉल्ट हा अग्निजन्य स्वरूपाचा खडक आहे. लक्षात घ्या. आपलं भारतीय द्वीपकल्प पठार आहे हे पूर्णपणे या बेसॉल्ट खडकापासून हे निर्माण झालेलं आपल्याला आढळतं. हा खडक कसा असतो अतिशय टणक स्वरूपाचा असतो आणि मग याचं विधान होऊन त्या ठिकाणी काळी मृदा असेल, तांबडी मृदा असेल, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मृदा आहेत या वेगवेगळ्या प्रकारची विधान होऊन त्या ठिकाणी निर्माण झालेली आढळते. तर या पद्धतीने आपल्याला या खडकाची माहिती सांगता येऊ शकेल. दुसरा खडकाचा प्रकार आहे तो म्हणजे स्तरित खडक.
आता ज्या वेळेला या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो निर्माण झालेला सगळ्यात प्रथम जो अग्निजन्य खडक आहे, या अग्निजन्य खडकावरती या पृथ्वीच्या कवचावरती जे काही कार्य करणारी बहिर्गत कारक आहेत, मी आता सांगितल्या पद्धतीनं, यामध्ये मग सूर्यप्रकाशाची उष्णता आहे, वारा आहे, सागरी लाटा आहेत, मानव आहेत, प्राणी आहेत, अशीच काही बहिर्गत कारक आहेत. तर या बहिर्गत कारकांच्या कारक शक्तीमधून त्या ठिकाणी काय होतं, तर या अग्निजन्य खडकाची झीज होते, क्षरण होतं, त्याचं खनन होतं. आणि या घटकांचं क्षरण होऊन त्या ठिकाणी या विविध प्रकारच्या पदार्थांच्या माध्यमातून म्हणजे कारकांच्या माध्यमातून, यामध्ये वारा असेल, नदी असेल, हिमनदी असेल, लाटा असेल, याद्वारे काय होतं, हे खडक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून येत जातात. आता जे वाहून येत असताना ज्यावेळेला खडकाचा, उदाहरणार्थ समजा सूर्यप्रकाशाची उष्णता आहे, या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जो असणारा खडक आहे, बेसॉल्ट खडक किंवा जो अग्निजन्य खडक आहे, तो कळतो दिवसात तापतो, तापल्यामुळे तो प्रसरण पावतो, रात्रीच्या वेळेला काय होतं, तो पुन्हा आकुंचन पावतो, कारण उष्णता नसते. मग अशा पद्धतीनं सतत या खडकाचं आकुंचन आणि प्रसरण होत असल्यामुळे हे खडक होतात, कमकुवत होतात. आणि हे कमकुवत झालेले खडक हे वाऱ्याबरोबर, नदीच्या प्रवाहाबरोबर, हिमनदीबरोबर, सागरांच्या लाटाबरोबर, मानवाच्या माध्यमातून, प्राण्यांच्या माध्यमातून हे काय होतात, एका भागातून दुसऱ्या भागामध्ये वाहून नेले जातात. आणि असे वाहून जात असताना त्यांचं जमिनीशी, भूपृष्ठाशी या ठिकाणी काय होतं, घर्षण होतं. आणि या खडकांच्या तुकड्यांचं, लहान लहान खडकाच्या तुकड्यामध्ये, मातीमध्ये, रेतीमध्ये किंवा वाळूमध्ये यांचं संचन होतं. ज्या ज्या ठिकाणी नदींचे प्रवाह आहेत, या नद्यांच्या प्रवाहावर वाहून आलेले काही खडकाचे तुकडे, हे तुकडे नदी पात्रातून वाहत जात असताना त्याचं मातीमध्ये, रेतीमध्ये, वाळूमध्ये रूपांतर होतं. आणि अशा या पदार्थांचं संचन ज्या ठिकाणी तो नदीचा प्रवाह, ओढ्याचा प्रवाह हा काय होतो, समुद्राला मिळतो, त्या ठिकाणी किंवा एखाद्या जलाशयाला मिळतो, एखाद्या तलावामध्ये जाऊन मिळतो, एखाद्या सरोवरामध्ये जाऊन मिळतो, तर जिथं तो जाऊन तो मिळतो त्या ठिकाणी या सगळ्या पदार्थांचं काय होतं, संचन होतं, लक्षात घ्या. आणि ही जी संचनाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया सतत दरवर्षी होत असते. चालू वर्षी पाऊस पडला, नद्यांना पूर आला, पुरामध्ये वाहून आले जे माती, दगड, गोटे आहेत, ते काय होतात, सागरामध्ये जाऊन संचित होतात मुखालगत. जिथं नदीचं मुख आहे त्या मुखालगत काय होतात, संचित होत असतात. त्याच पद्धतीनं दुसऱ्या वर्षी पुन्हा पाऊस पडला, पुन्हा दुसऱ्या वर्षी सगळे पदार्थ होऊन जातात, पुन्हा तिसऱ्या वर्षी, अशा पद्धतीनं दरवर्षी या नदीच्या पुराबरोबर हे पदार्थ वाहून जातात. आणि जिथं नदी समुद्राजवळ मिळते, जिथं तिचं मुख आहे, त्या मुखालगत त्या पदार्थांचं संचन होऊन थरावर थर, थरावर थर, थरावर थर असे साठले जातात. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे अनेक थर साचल्यानंतर कालांतरानं 10 वर्षानं, 20 वर्षानं, 50 वर्षानं, 100 वर्षानं त्या ठिकाणी अनेक थरांचा भाग त्या ठिकाणी तयार होतो. आणि जो थरांचा भाग तयार झाले, त्या थरांचा, वरच्या थरांचा जो दाब आहे, हा दाब काय होतो, खालील थरावरती पडतो, लक्षात घ्या. जे एकावरती एक थर साठलेले आहेत ना, तर त्या वरच्या थरांचा जो दाब आहे, हा दाब काय होतो, या तळ भागातल्या मातीच्या थरावरती पडतो. आणि तो दाब आणि ताण पडल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, या विविध प्रकारच्या मातीच्या थरांचं रूपांतर, म्हणजे मातीचे जे थर आहेत, हे थर काय होतात, एकमेकाशी जोडले जातात, सांधले जातात. आलं लक्षात. हे जे दरवर्षी निर्माण झालेले जे मातीचे थर आहेत, हे थर काय होतात, या वरच्या मातीच्या थरांच्यामुळे एकावरती एक असे दाबले जातात. आणि ते दाबले गेल्यामुळे त्या ठिकाणी त्या मातीच्या थरांच्या पासून एकसंघ अशा प्रकारचा खडकाचा भाग हा तयार होतो. आणि अशा पद्धतीनं या निर्माण झालेल्या खडकांना त्या ठिकाणी स्तरित खडक किंवा गाळाचे खडक यांना संबोधलं जातं. स्तरित खडक का, तर दरवर्षी जो येणारे माती, दगड, गोटे, वाळू आहेत, यांचे जे थर साठतात, असे एकावर एक थर साठून जो काही खडक निर्माण झालेले आहेत त्यांना स्तरित खडक असं म्हणतात. आणि या खडकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं जे प्रमाण आहे, मातीचं जे प्रमाण आहे, हे प्रमाण अधिक असल्यामुळे यांना गाळाचे खडक असं सुद्धा म्हटलं जातं. आलं लक्षात विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याचे 2 प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतील. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. आता रूपांतरित खडक जे आहे हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असत नाही, तर शक्यतो या खडकांची निर्मिती पृथ्वीच्या पोटामध्ये, भूगर्भामध्ये ही झालेली आपल्याला आढळते. कारण पृथ्वीच्या पोटामध्ये जे काय असणारे स्तरित खडक आणि जे काय अग्निजन्य खडक आहेत, या खडकांच्या वरती जे काय वरचे खडक आहेत, या खडकांचा मोठ्या प्रमाणामध्ये दाब पडतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर जसं आपण पृथ्वीच्या कवचापासून भूगर्भामध्ये जाऊ, तसं काय होतं, तापमान वाढत जातं. कारण पृथ्वीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तप्त अशा प्रकारचा लावारस किंवा शिलारस आजही अस्तित्वात असलेला आपण आढळतो. आणि तो कसा आहे, अतिशय उष्ण आहे.
त्याच्यामुळे पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असलेली आपल्याला आढळते. मग अशा रीतीनं या अंतर्भागामध्ये जी काय असणारी उष्णता आहे, या उष्णतेचा प्रभाव त्या खडकावरती पडतो. खडक तापतात, त्यानंतर वरच्या खडकाच्या थरांचा जो काही दाब आहे, हा दाब सुद्धा काय होतो त्या थरांच्या वरती पडतो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाब उपडून ताण पडून त्या ठिकाणी या अंतर्भागामध्ये असलेले काही खडक आहेत, या खडकांच्या वरती त्याचा परिणाम होतो आणि त्या मूळ खडकाचे गुणधर्म, रचना, त्याचा रंग याच्यामध्ये बदल होऊन एक वेगळ्याच प्रकारचा खडक हा तयार होतो. लक्षात घ्या. आलं लक्षात? या पृथ्वीच्या पोटामध्ये जी असलेली उष्णता आहे, त्या उष्णतेमुळे खडकावरती परिणाम होतो. त्याचबरोबर वरचे जे असलेले खडकाचे थर, त्या थरांचाही दाब पडतो आणि तो दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन त्या खडकाचं रूपांतर हे वेगळ्याच प्रकारचा, मूळ खडकाचा रंग, स्वरूप, रचना सगळं बदलून एक वेगळ्याच रंगाचा, वेगळ्याच स्वरूपाचा, वेगळ्याच, समजा कठीण असेल तर टणक, कठीण असेल तर मऊ, त्यानंतर तांबडा असेल तर हिरवा, काळा, त्यानंतर पांढरा, असे वेगवेगळ्या प्रकारचे रंग तयार होतात आणि अशा खडकांना या ठिकाणी स्तरित खडक, रूपांतरित खडक असे यांना संबोधलं जातं. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं तर उदाहरणार्थ कोळसा, दगडी कोळसा जो आहे, हा दगडी कोळसा कसा आहे? स्तरित खडकाचा प्रकार आहे. परंतु या दगडी कोळशावरती वरील खडकाचा दाब आणि भूगर्भातील उष्णतेचा परिणाम होऊन त्याच्यापासून काय होतो? हिरा या खडकाचा प्रकार जो आहे, हा प्रकार निर्माण झालेला आढळतो. आता कोळसा कसा आहे? स्तरित खडक आहे. आता याचं स्वरूप कसं आहे? मऊ आहे, मृदू आहे, स्तर आहे. याच्यामध्ये गाळाचं, मातीचं प्रमाण जास्त असतंय आणि याचा गुणधर्म काय? तर तो मृदू आहे. त्याची रचना कशी आहे? त्याच्यामध्ये गाळाचे एकावर एक असे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे थर असतात आणि याचा रंग कसा आहे? काळा आहे. म्हणजे गुणधर्म वेगळा आहे, रचना वेगळी आहे, रंग वेगळा आहे आणि त्या कोळशापासून त्याच्यावरती जे काही रूपांतराची प्रक्रिया भूगर्भामध्ये या उष्णतेमुळे आणि दाबामुळे झालेली आहे, त्याचं हिऱ्यामध्ये, हिऱ्यासारख्या खडकामध्ये रूपांतर होतं. हिऱ्याचा रंग पांढरा आहे, इथं काळा आहे. इथं हिऱ्याचा मजबूतपणा किंवा जो टिकाऊपणा आहे, कठीणपणा आहे, हा कठीणपणा जास्त आहे. कोळशाचा टणकपणा कमी आहे. याचा गुणधर्म काय? तर याच्यामध्ये थर असतात वेगवेगळ्या प्रकारचे. हिऱ्यामध्ये आपल्याला थर पाहायला मिळत नाहीत. अशा पद्धतीने या ठिकाणी या दगडी कोळशाचं रूपांतर हे हिऱ्यासारख्या टणक खडकामध्ये झाले आढळतं. त्यानंतर चून खडक, तुम्हाला माहिती आहे चुना, जे चून खडक असतात, तर या चून खडक हा सुद्धा कसा आहे? स्तरित खडकाचा प्रकार आहे आणि त्याच्यावरती रूपांतर होऊन एक वेगळ्याच रंगाचा जो काही खडक तयार होतो रूपांतरित, तो कुठला होतो? तर संगमरवर. तुम्हाला संगमरवर माहिती आहे? संगमरवराचे अनेक प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात. तांबडा, निळा, हिरवा, पिवळा, काळा, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये रंग असलेले आपल्याला आढळतात. तसंच चून खडकामध्ये चून खडकाचा पांढरा एकच रंग आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा टिकाऊपणा कसा असतो? कठीणपणा अत्यंत कमी असतो, म्हणजे ते मृदू खडक असतात. संगमरवर हा टणक खडक आहे. त्यानंतर गुणधर्म कसे असतात? या संगमरवरामध्ये असणारे काही माती खडकाचे कण आहेत, ते कण कसे असतात? जाडे भरडे असतात, ओबडधोबड असतात. तसंच चून खडकामध्ये या असणाऱ्या कणांचा आकार हा गोल स्वरूपाचा असलेला आपल्याला आढळतो. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला याचे गुणधर्म, त्याचा रंग, त्याची रचना, त्याची वैशिष्ट्ये, त्याचं स्वरूप हे वेगळे हे निर्माण झालेले आढळतात आणि अशा पद्धतीनं भूगर्भामध्ये दाब आणि उष्णतेचा परिणाम होऊन मूळ खडकाचा गुणधर्म, त्याची रचना, स्वरूप, त्याचे रंग, वैशिष्ट्ये या सगळ्यांच्या मध्ये बदल होऊन एका वेगळ्याच प्रकारच्या खडकाची निर्मिती होते. यालाच आपण रूपांतरित खडक असं म्हटलं जातं. काही वेळेला टणक खडकावरती सुद्धा या ठिकाणी या दाबाचा आणि उष्णतेचा परिणाम होऊन त्याच्यापासून मृदू खडकाची निर्मिती झालेली आपल्याला आढळते. फक्त मृदू खडकाचं रूपांतर टणक खडकामध्ये होतं असं नाही, तर टणक खडकाचं सुद्धा रूपांतर होऊन मृदू खडक, मऊ खडक हे निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा रीतीने आपल्याला या खडकांचे जे 3 प्रकार आहेत, हे 3 प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतील. यानंतर आपला जो भाग महत्वाचा आहे तो म्हणजे विदारण. आपल्या प्रकरणाचंच नाव आहे विदारण किंवा यालाच फेदरिंग असं म्हटलं जातं. सुरुवातीला आपण त्याची व्याख्या पाहूया. विदारण म्हणजे काय? तर विदारणाच्या थोडक्यामध्ये साधी सोपी जी व्याख्या आहे, ही व्याख्या सांगता येऊ शकेल. खडकांच्या कायिक आणि रासायनिक विघटनास विदारण असे म्हणतात. विघटन म्हणजे काय? तर एकमेकापासून वेगळा होणे, अलग होणे. लक्षात घ्या. तर जे काही मूळ खडक आहेत, ओरिजिनल खडक असतील, स्तरित खडक असतील, रूपांतरित खडक असतील, हे जे काही खडक आहेत, या खडकांच्या वरती जी काय होणारी विदारणाची प्रक्रिया आहे, मला मी सांगितलं की कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण अशा 3 प्रकारच्या प्रक्रियेतून विदारणाची प्रक्रिया काय होते? घडून येत असते.
मग हे जे विदारण आहे हे विदारण होऊन म्हणजे त्या खडकावरती कोणत्या प्रकारची रासायनिक विदारणाची प्रक्रिया होते यानुसार त्या ठिकाणी खडकाचे रंग, त्याचा कण, त्याचे स्वरूप, गुणधर्म, वैशिष्ट्ये, रचना याच्यामध्ये बदल होत असतात, लक्षात घ्या. तर जेव्हा खडकांच्या वरती कायिक आणि रासायनिक विदारणाची क्रिया होते, शरणाची क्रिया होते, झिजेची क्रिया होते आणि ही क्रिया होऊन ज्यावेळेला खडकांचं विघटन होतं, एकमेकापासून खडकाचे तुकडे वेगळे होतात आणि या वेगळे होण्याच्या प्रक्रियेलाच त्या ठिकाणी काय म्हटलं तर विदारण. विदा म्हणजे वेगळं होणे. आलं लक्षात? साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विदा म्हणजे वेगळं होणे. तर अशा पद्धतीने खडकाचं तुकडे होतात, बारीक मातीचे कण होतात आणि अशा या होणाऱ्या क्रियेलाच या ठिकाणी विदारण असं संबोधलं जातं. आता विदारणाचे जे प्रकार आहेत, आता आपण वरती सांगितलं येतं कायिक आणि रासायनिक प्रक्रियेतून जेव्हा खडकाचं विघटन होतं त्या विघटनालाच आपण विदारण असं म्हणतो. मग हे विदारणाचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये दोन प्रकार सांगता येऊ शकतील. कायिक विदारण किंवा फिजिकल वेदरिंग असंही म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार कोणता आहे तर रासायनिक विदारण किंवा केमिकल वेदरिंग असं याला संबोधलं जातं. आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार आहे कायिक विदारण किंवा रासायनिक विदारण, टप्प्याटप्प्याने प्रकार पाहूया. आता कायिक विदारण म्हणजे काय नक्की विद्यार्थी मित्र, तर आणि ते कशामुळे घडून येतं तर कायिक विदारण हे सूर्यप्रकाशाची जी उष्णता आहे या उष्णतेमुळे खडकावरती त्याचा परिणाम होतो. दिवसा काय होतं, सूर्यप्रकाशाची उष्णता असते, सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काय होतं या खडकाच्या वरती या उष्णतेचा मारा होतो, सूर्याची किरणं पडत असतात आणि ही सूर्याची किरण पडल्यामुळे काय होतं ते खडक तापतात. दिवसाच्या उष्णतेमुळे काय होतात खडक तापल्यामुळं ते प्रसरण पावतात आणि रात्रीच्या उष्णता नसते, मग तेव्हा काय होतात खडक पुन्हा हळूहळू हळूहळू काय होतात थंड होतात. जसजशी ते थंड होतील तसं काय होतं त्या खडकांचं आकुंचन होतं. लक्षात घ्या, जेव्हा खडक तापतो तेव्हा ते खडक प्रसरण पावतात, जेव्हा तो हळूहळू थंड होतो तेव्हा काय होतं त्या खडकाचं पुन्हा आकुंचन होतं. मग अशी जी काही सतत दररोज तापण्याची, थंड होण्याची, प्रसरण पावण्याची, आकुंचन पावण्याची ही जी काही क्रिया आहे ही क्रिया वर्षानुवर्ष होते आणि अशी क्रिया होऊन त्या खडकांच्या मध्ये तुटफूट होते. लक्षात घ्या, ते खडक कमकुवत होतात, नरम पडतात आणि अशा पद्धतीने या खडकाची तुटफूट होते आणि त्या खडकांचं मातीमध्ये किंवा रेतीमध्ये रूपांतर होतं आणि अशा या रूपांतराच्या ठिकाणी कायिक विदारण असं म्हटलं जातं. लक्षात येते का? ज्या वेळेला उष्णतेमुळे खडकांचं प्रसरण आणि आकुंचन होतं, खडक तापतात आणि थंड होतात, या दोन प्रक्रियेमुळं म्हणजे तापण्यामुळे आणि थंड होण्यामुळं किंवा प्रसरण पावण्यामुळं आणि आकुंचन पावण्यामुळं ते खडक कमकुवत होतात, नरम पडतात, त्याचा टिकाऊपणा कमी होतो, कठीणपणा कमी होतो, ठिसूळपणा वाढतो आणि या खडकांचं तुकडे पडतात. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकडे पडतात आणि असे तुकडे पडतात. हे तुकडे पडत असताना काही खडकाचे तुकडे मोठे असतात, काही मध्यम असतात, काही छोटे असतात, काही बारीक मातीचे कण असतात, काही वाळूमध्ये रूपांतर होतं. अशा या खडकाचं वेगवेगळ्या स्वरूपाच्या तुकड्यांच्या मध्ये रूपांतर होतं. या रूपांतरालाच या ठिकाणी कायिक विदारण असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो, ज्या वेळेला या खडकाच्या मातीमध्ये रेतीमध्ये रूपांतर होतं त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला याची जी वैशिष्ट्य आहे थोड्याफार प्रमाणात सांगता येऊ शकतील. तर ती वैशिष्ट्य सांगत असताना आपल्याला ज्या वेळेला या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे खडकांचे तुकडे पडतात, त्याचं मातीमध्ये रेतीमध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या खडकाच्या रंगामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. लक्षात घ्या, फारशा प्रमाणामध्ये. आलं लक्षात? जर समजा एखादा काळा खडक असेल तर त्या काळ्या खडकाचं उष्णतेमुळे काय होतं तुकडे पडतात, त्याचं विदारण होतं आणि त्यापासूनच्या तयार होणारे बारीक मातीचे कण असतील किंवा खडकाचे तुकडे असतील तर हे काय होतात काळ्या रंगाचेच निर्माण होतात. ते तांबड्या किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगामध्ये निर्माण होत नाही. जसं आपण मगाशी पाहिलं रूपांतरित खडक तशा पद्धतीने होत नाहीत. तर कायिक विदारणामध्ये या खडकाच्या मूळ रंगामध्ये, त्याच्या गुणधर्मामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये, रचनेमध्ये फारशा प्रमाणामध्ये बदल घडून आलेला आपल्याला आढळत नाही. लक्षात घ्या. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा आपण रस्त्याने चालत असतो आणि चालत असताना एखादा अशा प्रकारचा मऊ खडकाचा जर तुकडा आपल्या पायाखाली सापडला आणि त्या खडकाचं काय झालं बारीक मातीमध्ये खडकाच्या तुकड्यामध्ये रूपांतर झालं. समजा एखादा मुरमाचा खडका तुकडा असतो, लक्षात,
मग अशा पद्धतीने या खडकावरती पाय पडला आणि त्या खडकाचं तुकडे झाले, तर त्या ठिकाणी जो त्या मूळ खडकाचा रंग होता, समजा तांबड्या रंगाचा खडक होता, तर पाय पडल्यानंतर जेव्हा त्याचं मातीमध्ये तुकड्यामध्ये रूपांतर झालं तेव्हा त्या ठिकाणी तांबड्या रंगाचेच खडकाचे तुकडे राहिले. जे त्याचे गुणधर्म होते ते गुणधर्म जसे तसे असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला कायिक विदारणाची प्रक्रिया घडते त्यावेळेला त्या खडकांच्या मूळ रचनेत, गुणधर्मात, रंगात, स्वरूपात कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचा प्रकार सांगता येऊ शकेल दुसरा, तो म्हणजे रासायनिक विदारण. तर रासायनिक विदारण म्हणजे काय, तर पाणी आणि म्हणजे ज्या वेळेला मूळ खडकांच्या वरती त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेला काय होतं, त्या मूळ खडकाचे गुणधर्म, रचना, स्वरूप, रंग याच्यामध्ये बदल होतात आणि एक वेगळ्याच प्रकारचा खडक हा तयार होत असतो. मग ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशामुळे होते, तर त्या ठिकाणी पाणी आणि आर्द्रता. काही विदारण कशामुळे होतं, सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळं. तर रासायनिक विदारण कशामुळे होतं, तर पाणी आणि आर्द्रतेमुळं या खडकांच्या मध्ये जी काय असणारी खनिजे आहेत, या खनिजांच्या वरती रासायनिक अभिक्रिया होते. आता खडकामध्ये लोखंड आहे, तांबे आहे, जस्त आहे, कथील आहे, अशी अनेक प्रकारची खनिजे आहेत. मग या खनिजांच्या वरती धातू आणि अधातू अशा अनेक प्रकारची खनिजे या ठिकाणी या खडकांच्या मध्ये असलेली आपल्याला आढळतात. मग या खनिजांच्या वरती जे पाणी आहे, या पाण्याचा प्रभाव पडतो, परिणाम होतो आणि त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडून त्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचा खडक तयार होत असतो, त्याचं विघटन होत असतं. मग ज्यावेळेला या पाण्यामुळे आणि वातावरणातील आर्द्रता, आर्द्रता म्हणजे पाण्यातलं बाष्प, वातावरणातलं वातावरणामध्ये जे असणारं बाष्प आहे पाण्याच्या रूपानं, तर ते जे बाष्प आहे, तर या आर्द्रतेमुळे जेव्हा खडकातील काही खनिजांच्या वरती रासायनिक अभिक्रिया होऊन खडकांचं विघटन होतं, ते खडक फुटतात, वेगळे होतात आणि अशा या वेगळे होण्याची जी काही क्रिया आहे, या क्रियेलाच या ठिकाणी रासायनिक विदारण असं संबोधलं जातं. आता पाण्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात. विविध प्रकारचे पाण्यामध्ये क्षार असतात, आलं लक्षात. त्यानंतर पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, काही प्रमाणामध्ये नायट्रोजन असतो. तर हे जे काही पाण्यामध्ये असणारे जे काही विविध प्रकारचे रासायनिक घटक आहेत, त्याच पद्धतीनं खडकाच्या मध्ये जी विविध प्रकारची खनिजे आहेत, मग मी जसं सांगितलं लोखंड आहे, तांबे आहे, जस्त आहे, कथील आहे, धातू, अधातू असे अनेक प्रकारची खनिजे आहेत. तर या पाण्यातील विविध रासायनिक घटकांचा प्रभाव, परिणाम किंवा रासायनिक अभिक्रिया या खडकातील खनिजांच्या वरती होते आणि खनिजांच्या वरती होऊन त्या ठिकाणी खडकांची तुटफूट होते आणि तुटफूट होऊन त्या खडकाचं विघटन होतं, विदारण होतं आणि अशा या विदारणास या ठिकाणी रासायनिक विदारण असं संबोधलं जातं. मात्र या प्रक्रियेमध्ये, या विदारणामध्ये मूळ खडकाच्या रंगात, स्वरूपात, त्यानंतर त्याच्या गुणधर्मात, त्याच्या वैशिष्ट्यामध्ये वेगळे बदल झालेले आपल्याला आढळतात, की जे बदल कायिक विदारणामध्ये होत नाहीत. लक्षात येते का, कायिक विदारणामध्ये हे बदल आपल्याला होत नाहीत. जेव्हा एक समजा उदाहरणार्थ आपलं लोखंड आहे, आपण लोखंड पाण्यामध्ये टाकलं, एक महिनाभर 4 महिने आपण लोखंड असं वातावरणामध्ये ठेवलं, तर या पाण्याचा काय होतो, त्या लोखंडावरती परिणाम होतो आणि जे काळं कुट्ट अशा प्रकारचं लोखंड आहे, या लोखंडावरती पाण्याचा परिणाम होऊन त्या ठिकाणी तांबूस प्रकारचं त्या ठिकाणी थर त्या लोखंडावरती जमा झाले आढळतो. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होऊन त्या लोखंडावरती रासायनिक अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी काळ्या लोखंडाचं पिवळ्या किंवा तांबड्या स्वरूपामध्ये लोखंडामध्ये रूपांतर झाले आढळतं. मूळचं जे असतं टणक लोखंड आहे, ते हे तांबड जे गंज चढलेला असतो, तो गंज कसा असतो, मृदू स्वरूपाचा असतो. म्हणजे अशा पद्धतीनं या रासायनिक विदारणामध्ये मूळ खडकाच्या रंगात, स्वरूपात, वैशिष्ट्यात, गुणधर्मात बदल होऊन एका वेगळ्याच प्रकारच्या खडकाची निर्मिती होत असते. यालाच आपण रासायनिक विदारण असं याला संबोधतो. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये 2 प्रकारचं जे काही विदारण आहे, वेदरिंग जे आहे हे दाखवलेलं आहे. पहा, या ठिकाणी फिजिकल वेदरिंग दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी केमिकल वेदरिंग दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगू शकते हो, तर हे जे फिजिकल किंवा यालाच कायिक विदारण जे म्हणतो आपण, तर हे कायिक विदारण जे आहे हे कशामुळे निर्माण झालेलं आहे, या ठिकाणी हा जो काय चंद्राकृती स्वरूपाचा, अर्धचंद्राकृती स्वरूपाचा किंवा कमानीसारखा जो काय भाग आहे, हा भाग या ठिकाणी दिसतोय बघा. आता हा कशामुळे झालेला आहे, तर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे खडक काय झाले, प्रसरण पावले, आकुंचन पावले, त्यांची तुटफूट झाली आणि तुटफूट झाले खडकांचे भाग जे आहेत, मातीचे कण आहेत, हे काय झाले वाऱ्याबरोबर एका भागातून दुसऱ्या भागामध्ये वाहून नेले आणि जो काही टणक खडकाचा भाग होता आतला, तो आतला भाग काय झाला तसाच
तो शिल्लक राहिला आणि तो शिल्लक राहिल्यामुळे या ठिकाणी असा कमानीसारखा भाग हा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला आढळत नाही. तर कायिक विधारणाच्या प्रक्रियेतून या ठिकाणी या जे स्तंभ आहेत, हे स्तंभ, हा कमानीसारखा जो स्तंभ आहे हा स्तंभ काय निर्माण झालेला आपल्याला आढळतो. उष्णता आणि वारा जो आहे या दोहांच्या कार्यामुळं, ही जी दोन बाह्य कारक आहेत, या दोन बाह्य कारकांच्या कारक शक्तीमुळं या ठिकाणचा भाग, मातीचा खडकाचा भाग तुटून वाहून गेला, कमकुवत होऊन त्या ठिकाणी पाण्याबरोबर त्यानंतर वाऱ्याबरोबर तो एका भागातून दुसऱ्या भाग वाहत गेला आणि जो टन खडकाचा भाग अजूनही आहे तो या ठिकाणी कमानीसारखा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आपल्याला आढळतो. तर या ठिकाणी हे जे काय कायिक विधान आहे, हे कायिक विधानाची प्रक्रिया या ठिकाणी जर आपल्याला आढळते. तर या दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र रासायनिक विधानाची किंवा केमिकल वेदरिंगची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया झालेली आपल्याला आढळते. मला इथे दिसतंय बघा, या बाजूला समुद्राचा भाग दिसतोय आणि या बाजूला एका ठिकाणी हा खडकाचा भाग दिसतोय. आलं लक्षात? तर या ठिकाणी या खडका पाण्यामध्ये जे विविध प्रकारचे जे क्षार आहेत त्या क्षारांचा, ऑक्सिजनचा, नायट्रोजनचा, कार्बन डायऑक्साईडचा जो काय प्रभाव आहे हा प्रभाव या मूळ खडकांच्या वरती, किनारवर्ती भागामध्ये जे काय मूळ खडक आहेत या खडकांच्या वरती किंवा खडकांच्या मध्ये असल्याचे काय खनिज आहेत या खनिजांच्या वरती होऊन त्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचा जो काय खडक आहे हा खडक या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या विधानाच्या ज्या दोन प्रक्रिया आहेत या दोन प्रक्रिया असलेल्या आपल्याला